नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर तालुका जिल्हा सांगली। आज शो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आणि एकदम सिरियस विषय घेऊन आलो आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून। हा व्हिडिओ जो आहे माझा शो कृपया करून जेवढा जास्तीत जास्त आपल्याला शेअर करता येईल प्रत्येक माझा व्हिडिओ बघणाऱ्या व्यक्तीला त्याने तो शेअर करावा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करावा ही माझी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाला। तर आज हे व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एक लक्षात घ्या, गेले कितीतरी दिवस झालं, 4 ते 5 महिने झालं आपल्या शेतकरी व पशुपक्षी पालकावरती एवढं मोठं संकट यायला लागले की बोलायचं काम नाही। एक लक्षात घ्या, 150 ते 200 वर्षामध्ये कधीच मे महिन्यामध्ये पूर आला नव्हता। तो मे महिन्यामध्ये पूर आला, त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस राहिला चालू, आसमानी संकट आलं, कितीतरी ठिकाणी पूर आला। अक्षरशः अशी परिस्थिती झाली की लोकांना स्वतःचा जीव वाचवायला सुद्धा वेळ मिळेना, जनावरांचा जीव काय वाचवणार आहेत अशी परिस्थिती झाली। हे सगळं झालं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही सगळं होऊन त्यातनं लोक बाहेर पडल्यात नाही पडल्यात तोपर्यंत आता असं झाले की पुण्याच्या काही भागात आणि आमच्या इकडं पण तुम्हाला सांगतो आमच्या इकडच्या पूर्व भागामध्ये अशी परिस्थिती झाल्या की जी हिंस्र प्राणी आणि पक्षी आहेत, आता हिंस्र पक्षीमध्ये तुम्हाला सांगतो मी घार आहे, गिदड आहे किंवा घुबड आहे, पिंगळा आहे किंवा भैरी आहे, आणि त्याच्यानंतर हिंस्र प्राण्यांमध्ये तुम्हाला सांगतो रानमांजर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लांडगा, तरस, कोल्हा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुंगूस, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो साप असेल किंवा सगळ्यात आता सध्याला जी डेंजर परिस्थितीवरती आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि पशुपक्षी पालकाला आणले तो म्हणजे बिबट्या। तर अशी परिस्थिती झाली आहे की जनावरं अहो माणसांना सुद्धा ही बिबट्या मारायला लागलेत। मग मला तुम्ही सांगा आपल्या शेतकरी व पशुपक्षी पालकावरती किती म्हणजे ही व्हायला लागले, दुखाचा डोंगर कोसळायला लागलाय बघा। एक तर जनावरांचा जीव जायला लागलाय ती जायला लागलाय, त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो स्वतःचा सुद्धा जीव गमवायची। आता पुणे जिल्ह्यामध्ये कितीतरी ठिकाणी मला वाटते त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कितीतरी शेतकरी व पशुपक्षी पालक मारली गेली। पशुपक्षी तर हिशोब नाही एवढी मारली गेली, ते एकेकाच्या तर अखंड गोटाच्या गोट त्या बिबट्याने वगैरे संपवली। आता आमच्या इकडे सुद्धा तुम्हाला सांगतो तरस असेल किंवा रानमांजर असेल ह्याने किंवा लांडग्याने ना अक्षरशः हौदूस घातला आहे। तुम्हाला सांगतो आपले कोंबड्यांची पिलं असतील, बदकाची पिलं असतील किंवा बदक, कोंबडी, कुठलाही पक्षी आपण जो पाळतोय त्यांना सुद्धा मारा लागलेत, आपल्या शेळ्यांना मारा लागलेत, गुरांना मारा लागलेत। अक्षरशः असं झालं की बोलायचं काम नाही। त्याच्यावरनं आणि पिकाची नासधूस असं झालं की शेतकऱ्यांनी शेती करावी का नको आणि पशुपक्षी पालकांना पशुपक्षी पालन करावं का नाही अशी परिस्थिती झालेली आहे। हो का, शेतीमध्ये नुकसान झालं, कर्ज काढून शेती करायची पर्यायच नाही शेतकऱ्याला, पशुपक्षी पालकाला पशुपक्ष्यामध्ये नुकसान झालं, कर्ज काढायचं आणि परत आणि ते धंदा चालू करायचा पर्यायच नाही आहे। ह्याच्यानं असं व्हायला लागले की अक्षरशः कर्जबाजारी होऊन चाललेत शेतकरी आणि पशुपक्षी पालक। तर माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की बाबांनो, आमच्या गोरगरीब शेतकरी असतील, पशुपक्षी पालक असतील, त्यांना योग्य न्याय द्या। जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्यांची योग्य त्या पद्धतीनं फॉरेस्ट खात्यानं आणि ह्याच्यानं आपल्या महसूल खात्यानं का नाही योग्य ती पंचनामा करावीत आणि त्यांना योग्य ते न्याय द्यावा आणि त्यांच्या नुकसानाची भरपाई द्यावी। कारण कसं झालं आहे की त्यांना काय कुठलं त्यांची 2 नंबरची धंदा नाही आहेत किंवा त्यांचं दुसरं काही स्मगलिंगचं धंदा नाही शेतकऱ्याची किंवा पशुपक्षी पालकाची, त्यांनी कष्ट करतात त्याच्यानंतरच त्यांना 4 पैसे मिळतात त्यातनं। जर त्याच्यामध्ये नुकसान व्हायला चालू झालं, एक तर पहिलाच पशुपक्षी पालकांचं असं झालं की पक्षीपालनमध्ये कुठला तरी आजार आला, जनावरं मेली, काय तर झालं, पिल्ली मेली, तसंच शेळी असेल, गाई असेल, म्हैस असेल, गीर असेल, देशी असेल, कुठली पण जनावर असलेली पाळायची, त्याच्यामध्ये पण कुठला पण आजार येतोय किंवा काय तर होतंय बाबा, एखादं जनावर गाबाडतंय किंवा पिल्लं मरून येतंय किंवा जन्मल्यानंतरनं पिल्लं काही दिवसात मरते, असं प्रत्येक गोष्टींना आणि प्रत्येक समस्यांना तोंड द्यायला लागते पशुपक्षी पालकाला आणि शेतकऱ्याचं। तर असं झालं की काय सांगायचं नाही, ज्या वेळेला पाऊस पाहिजे त्या वेळेला पाऊस होत नाही, ज्या वेळेला नको ऐन काढणीला। आता माझं स्वतःचं सांगतो तुम्हाला मी, आम्ही बाजरी काढून रास करायला आणि पोती नेऊन टाकायला आणि जी पाऊस चालू झाला ती थांबलाच नाही पाऊस 15 दिवस। तर ते आता तुम्हाला सांगतो मी कितीतरी लोकांचं पीक वाया गेलं, कितीतरी लोकांचं
अक्षरशः शेतातली माती वाहून गेली. म्हणजे एकंदरीत असं नुकसान झाले की बोलायचं काम नाही. भरपूर नुकसान झाले शेतकऱ्यांचं असेल आणि पशुपक्षी पालकांचं असेल. पुरामध्ये अख्खं गोटच्या गोटं धुवून गेलं, जनावर एकही राहिलं नाही पुरामध्ये. मग त्यांना योग्य ती न्याय मिळाला का? त्यांना योग्य ती न्याय मिळावा, शासनाने योग्य ती न्याय द्यावा. ही गोरगरीब जनता आहे, गोरगरीब शेतकरी आहे ती. ह्यांनी काय तुमच्यासारखे मोठे नाहीत. कारण कसं आहे, शेती करणारा आणि पशुपक्षी पालन करणारा हा कोट्याधीश कधीच नसतो. हा अत्यंत गरीब किंवा मध्यमवर्गीय घरामधला आणि जी यंग जनरेशनमध्ये जे तरुणी आहेत ना, ही अगदी म्हणजे शिक्षण घेऊनसुद्धा नोकऱ्या न मिळालेले बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार, त्यांनीच ही करते. शेती असेल किंवा शेतीला जोडधंदा म्हणून पशुपक्षी पालन. तर प्रत्येकाला शासनानं योग्य ते न्याय द्यावा. तुम्ही आमच्याकडून मतं घेता, तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता आणि त्याच्यानंतरनं जर करता आम्हाला तुमच्याकडनं काहीच मोबदला मिळत नसेल तर काय केलं पाहिजे जनतेनं? असं होऊ नये. माझं या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून शासनाला, प्रशासनाला, प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे, योग्य ते न्याय द्या. आणि माझ्या जे शेतकरी बांधव आहेत, माझे पशुपक्षी पालक बांधव आहेत, ह्यांनी एक काम करा की शासनाची मदत जोवर येईल तोवर येईल आपल्यापर्यंत. तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, आपलं संरक्षण आणि आपल्या जनावरांचं म्हणजे पशुपक्ष्यांचं संरक्षण हे आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे तुम्ही हे आखणी करू शकता. कोणी कुत्री पाळा चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे जी बाबा जर एखादं कुठलं तरी जनावर आले तर त्यांना हाकलून लावू शकतील अशी धाडशी कुत्री पाळा. त्याच्यानंतर तुम्हाला एअर रायफल, एअर पिस्टल आहे त्या आणून ठेवा, गोलुले त्या आणून ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो चांगल्या पद्धतीच्या बॅटऱ्या घ्या, स्पीकर घ्या मोठ्या आवाजाचे. आणि ज्या वेळेस असं म्हणजे एक टायमिंग असतं त्या हिंस्र प्राण्यांचं अटॅक करण्याचं, जनावरांवरनी, पशुपक्ष्यांवरनी किंवा माणसांवरनी, त्या टायमिंगमध्ये अलर्ट राहावा. असं करा. आता आज मी तुम्हाला सांगतो, मी एअर रायफल आणल्या, एअर पिस्टल आणल्या, तुम्हाला सांगतो गलुले आहे किंवा बरेचसे असे काठी, कुऱ्हाड, कोयता, तिथं काय कॉमन गोष्ट आहेत, ही सगळं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो फार्मवरती एक आता सध्याला माझा कुत्रा आहे. आता ही माझ्या घरचं कुत्रा आहे काय, ही इम्पोर्ट लाईनचं आहे काय, अमेरिकन बुली ब्रीडचं कुत्रा आहे ही. आता ही सुद्धा मी माझ्या फार्मवरती घेऊन जाणार आहे. एक लक्षात घ्या, ही कुत्रा जर करता कितीही तुमचा हिंस्र प्राणी असून दे आणि ह्यो जर करता एकदा त्याच्यावर तुटून पडला, एक तर ही तर मरणार नाही तर ती तर मरणार, पण ही महागा हटत नाही. अशा पद्धतीची एकदम स्ट्रॉंग कुत्री पर्यायच नाही आपल्याला पाळण्याशिवाय. नाहीतर एक कमीत कमी 2-3 कुत्री पाळणं गरजेचं आहे बघा प्रत्येक शेतकऱ्यानं, पशुपक्षी पालकानं. तरच आपलं संरक्षण होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनानं ज्या काही योजना आहेत त्या कृपया करून गोर गरीब शेतकरी व पशुपक्षी पालकाला द्या. कुठल्या तरी श्रीमंतांना, कुठल्या तरी नेत्यांना देऊ नका. कोणतरी येतंय, तो माझा पुतण्या आहे, तो माझा हेव आहे, आमदार फोन करतोय, खासदार फोन करतोय, एखादा आणि कोणतरी फोन करतोय, ती माझा माणूस आहे, त्याला ती योजना द्या, ती त्याला योजना जात्या. गोर गरीब शेतकरी, पशुपक्षी पालक, तरुणी ही राहतात अशीच. ज्यांचं पासिंग आहे, ज्यांच्याकडे पॉवर आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे, त्यांना ह्या योजना मिळतात. आज मी तुम्हाला सांगतो आमच्या जत तालुक्यातलंच कितीतरी मोठ्या मोठ्या घरच्या लोकांना योजना मिळाल्यात. मग ती गाई गोटा असेल, शेळी गोटा असेल, कोंबडी किंवा कोंबडी फार्म असेल, अशा प्रत्येक योजना असलेल्या त्या सर्रास शेततलाव असतील मत्स्यपालनाचे, ह्या मोठ्या मोठ्या लोकांनाच गेल्या. त्या खाली गोरगरीब जनता नुसतं येडं मारून हैराण होऊन शेवटला गप बसत्या, त्यांना मिळत नाही. असं होऊ नये. प्रत्येक तळागाळापर्यंत गोरगरीब जनतेपर्यंत, गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत, पशुपक्षी पालकापर्यंत योजना जावावी आणि त्यांना मिळावी, ही माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे शासनाला. आणि असं कुठं होत असेल तर प्रत्येकानं अन्यायाला वाचा फोडावी, आपलं संघटन दाखवावं आणि एखाद्या गरिबाला एखादी योजना मिळवून द्यावी. धन्यवाद.